श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तूळ राशीच्या स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा. काही दिवस आपल्या आयुष्यात मोठी घटना घडवण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला एखादी मोठी घटना समजावून देण्यासाठी येतात. 16 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी असाच एक दिवस ठरू शकतो. बाहेरून पाहिलं तर सगळं नेहमीसारखं दिसेल. घरातील वातावरण, कामाची धावपळ, फोनवरचे संदेश, दैनंदिन जबाबदाऱ्या. पण या सगळ्यांच्यामध्ये काही क्षण असे येऊ शकतात जिथे तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहावंसं वाटेल. कदाचित एखादी व्यक्ती अचानक काहीतरी बोलेल, कदाचित एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येईल, कदाचित पैशांशी संबंधित एखादा निर्णय घ्यावा लागेल, कदाचित एखादी योजना अचानक बदलेल, किंवा सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनातच एखाद्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू तयार होऊ लागेल. म्हणून आजचं राशी भविष्य फक्त ऐकायचं नाही, प्रत्येक संकेत स्वतःच्या परिस्थिती जोडून पाहायचा आहे. आणि जर तुमच्या मनात श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि मनात प्रार्थना करा, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात काय घडेल यापेक्षा ते योग्य पद्धतीने स्वीकारण्याची बुद्धी मला द्या. माझ्या निर्णयांना विवेक द्या, मनाला शांती द्या आणि चुकीच्या मार्गांपासून माझं रक्षण करा. चला आता सुरुवात करूया त्या 12 महत्त्वाच्या संकेतांपासून, ज्यातला प्रत्येक संकेत तुमच्यासाठी वेगळा संदेश घेऊन येत आहे. संकेत क्रमांक 1. एखाद्या गोष्टीबद्दल मन पुन्हा पुन्हा सावध करेल. तूळ राशी 16 ऑगस्टला तुमच्या मनात एखादा प्रश्न वारंवार येऊ शकतो. विशेष म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच शोधलं आहे असं तुम्हाला वाटेल, तरीही मन पुन्हा त्याच विषयाकडे जाईल. एखादा निर्णय, एखादं नातं, एखादी जबाबदारी, एखादी व्यक्ती किंवा तुमच्या भविष्यासंबंधी एखादा विचार. तुम्हाला कदाचित स्वतःलाच प्रश्न पडेल, मी याबद्दल इतका विचार का करते? इथे एक गोष्ट महत्त्वाची समजून घ्या. मनात आलेली प्रत्येक भीती भविष्यवाणी नसते. कधीकधी आपलं मन एखादी अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं. एखादा प्रश्न अनुत्तरित राहिला की मेंदू पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जातो. म्हणून मनात अस्वस्थता आली म्हणून लगेच वाईट काहीतरी होणार आहे असं समजू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात कोणती गोष्ट अजून स्पष्ट झालेली नाही? कदाचित उत्तर तिथेच असेल. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी काही दिवसांपासून नीट बोललेले नाहीत, तर तुम्हाला वाटतं कदाचित व्यक्ती माझ्यावर नाराज असेल. मग तुम्ही स्वतःच अनेक शक्यता तयार करता, पण प्रत्यक्षात कदाचित त्या व्यक्तीच्या आयुष्यात वेगळी समस्या असेल. म्हणून 16 ऑगस्टचा पहिला नियम, अंदाजाला सत्य समजू नका. शंका आली तर माहिती घ्या, गोंधळ झाला तर संवाद साधा आणि मन अस्थिर झालं तर मोठा निर्णय थोडा पुढे ढकला. कारण शांत मनाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अधिक सुरक्षित ठरू शकतात. संकेत क्रमांक 2. पैशांबाबत चमकणारी संधी. आता दुसरा संकेत आर्थिक विषयाशी संबंधित आहे. तूळ राशीच्या काही व्यक्तींसमोर 16 ऑगस्टला अशी एखादी संधी किंवा प्रस्ताव येऊ शकतो जो सुरुवातीला आकर्षक वाटेल. एखादी वस्तू स्वस्त मिळत आहे, एखादी योजना फायदेशीर वाटते, एखादी व्यक्ती व्यवसायाची कल्पना सांगते किंवा काहीतरी खरेदी करण्याची अचानक इच्छा होते. इथे थोडं थांबा, कारण आकर्षक दिसणारी प्रत्येक गोष्ट आवश्यक असतेच असं नाही. तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा, मला खरंच याची गरज आहे का? मी याची किंमत आणि अटी नीट तपासल्या आहेत का? आणि हा निर्णय मी शांतपणे घेते की फक्त उत्साहामुळे? विशेषतः ऑनलाईन व्यवहार करताना अधिकृत माहिती तपासा. अनोळखी व्यक्तीला OTP, पिन, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती देऊ नका. एखाद्या गुंतवणुकीबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर फक्त सोशल मीडिया किंवा राशी भविष्यावर आधारित निर्णय घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणी तुम्हाला वारंवार सांगत असेल आत्ताच निर्णय घ्या, तर त्या क्षणी थांबून विचार करा. योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मागणं ही कमजोरी नाही, उलट ते आर्थिक शहाणपण आहे. 16 ऑगस्टला तुमच्यासाठी पैसा कमवण्यापेक्षा पैसा योग्य ठिकाणी वापरणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. संकेत क्रमांक 3. एका व्यक्तीच्या बदललेल्या वागण्यामागचं कारण. तिसरा संकेत नात्याशी संबंधित आहे. तूळ राशीचे लोक समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातले सूक्ष्म बदल पटकन ओळखतात. 16 ऑगस्टला एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा शांत राहू शकते, तिचा प्रतिसाद थोडा वेगळा असू शकतो किंवा तुमच्याशी बोलण्याची पद्धत बदलल्यासारखी वाटू शकते आणि तुमच्या मनात लगेच विचार येईल, माझ्यामुळे काही झालं आहे का? इथेच सावध राहा, कारण समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचं कारण तुम्हाला माहीत नसताना स्वतःच निष्कर्ष काढणं हा गैरसमज निर्माण करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर नातं महत्त्वाचं असेल तर शांतपणे विचारा, काही समस्या आहे का? आरोप करू नका, जाब विचारू नका, जुन्या गोष्टींची यादी उघडू नका. फक्त समोरच्याला बोलण्याची संधी द्या, पण त्याचवेळी स्वतःच्या स्वाभिमानाची सीमाही जपा. नातं टिकवण्यासाठी सतत एकट्याने प्रयत्न करणं योग्य नाही. जर समोरच्याला तुमची किंमत समजत असेल
तर संवादाला जागा मिळेल आणि नसेल तर जबरदस्तीने नातं टिकवण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारणं कधीकधी अधिक शांततादायक असतं. संकेत क्रमांक 4. जुनी आठवण अचानक जिवंत होईल. कधी एखादं गाणं ऐकले की वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो. कधी एखादं ठिकाण पाहिलं की जुनी व्यक्ती आठवते. कधी एखादं नाव ऐकलं की एखादी भावना पुन्हा जागी होते. 16 ऑगस्टला असाच एखादा अनुभव काही दूर राशीच्या लोकांना येऊ शकतो आणि काही क्षणासाठी मन भूतकाळात जाऊ शकतं. ज्यांनी दुखावलं, ज्यांनी नकार दिला, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलं पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, हे सगळं आठवू शकतं. पण यावेळी भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने पहा. त्या व्यक्तीने काय केलं यापेक्षा त्या अनुभवाने तुम्हाला काय शिकवलं. कदाचित तुम्ही लोकांना ओळखायला शिकलात, कदाचित स्वतःची किंमत समजली, कदाचित सगळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही हा धडा मिळाला, कदाचित स्वतःसाठी मर्यादा आखायला शिकलात. म्हणून भूतकाळ पुन्हा आठवला तर त्याच्यात अडकू नका. आठवण आली म्हणून त्या ठिकाणी परत जायची गरज नसते. कधीकधी आठवण फक्त एवढंच सांगते, तू त्या परिस्थितीतून बाहेर आला आहेस. संकेत क्रमांक 5. अनपेक्षित फोन किंवा संदेश. आता 5वा संकेत आहे 16 ऑगस्टला एखाद्या जुन्या व्यक्तीकडून संपर्क होण्याची शक्यता. काही जणांच्या बाबतीत जाणवू शकते. कदाचित अचानक मेसेज, कदाचित फोन, कदाचित एखाद्या जुन्या कामाबद्दल माहिती किंवा एखाद्या विषयाची अचानक आठवण. हा संपर्क आला तर लगेच भावनिक निर्णय घेऊ नका. समोरच्याने खूप दिवसांनी आठवण झाली म्हटलं म्हणून लगेच जुनं नातं पूर्वीसारखं झालं असं समजू नका. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि नातीही बदलतात. समोरची व्यक्ती काय म्हणते यापेक्षा तिचं सातत्याने काय वर्तन आहे ते पहा. शब्द गोड असू शकतात पण विश्वास हा कृतीतून तयार होतो. म्हणून आजचा संदेश असा आहे, बोलण्यापेक्षा वागणूक पहा. आणि जर संपर्क आर्थिक, ऑनलाईन किंवा संवेदनशील माहितीशी संबंधित असेल तर अधिक काळजी घ्या. संकेत क्रमांक 6. कामात तुमची शांतता तपासली जाईल. तूळ राशी. कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासात एखाद्या व्यक्तीचं वर्तन तुम्हाला त्रास देऊ शकतं. कदाचित तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याला मिळाल्यासारखं वाटेल, कदाचित तुमच्या कल्पनेवर प्रश्न उपस्थित केला जाईल किंवा तुमच्या क्षमतेवर शंका घेतली जाईल. हा क्षण भावनिक होण्याचा नाही, कारण तुम्ही रागात स्वतःची बाजू मांडली तर तुमचे योग्य मुद्देसुद्धा दुर्लक्षित होऊ शकतात. त्याऐवजी शांतपणे तथ्य समोर ठेवा. तुमचं काम दाखवा, तुमचे प्रयत्न दाखवा. गरज असल्यास संबंधित व्यक्तीशी स्पष्ट संवाद साधा आणि जर एखादी चुकी तुमची असेल तर ती स्वीकारा. चूक मान्य करणं तुमची किंमत कमी करत नाही, उलट तुमच्यातील प्रामाणिकपणा दिसतो. कामाच्या क्षेत्रात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक करेलच असं नाही, पण तुमचं सातत्य तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं. संकेत क्रमांक 7. थकवा फक्त शरीराचा नसू शकतो. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे. काही दिवस आपण इतकं काही करत असतो की शरीराला विश्रांती हवी आहे हे समजतं, पण मानसिक थकवा ओळखणं कठीण असतं. सतत विचार करणे, सतत फोन पाहणे, अपेक्षांच्या पूर्तता पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, भविष्यात काय होईल याची चिंता करणे, भूतकाळात काय झालं याचा विचार करणे, यामुळे मनाची ऊर्जा कमी होऊ शकते. 16 ऑगस्टला जर तुम्हाला स्वतःपासून थोडं दूर राहावंसं वाटत असेल तर स्वतःला थोडी शांत जागा द्या. काही वेळ फोन बाजूला ठेवा, पाणी प्या, पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या विश्वासातील व्यक्तींशी बोला आणि जर शारीरिक किंवा मानसिक त्रास सतत जाणवत असेल तर योग्य मोठ्या व्यक्ती किंवा आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा. राशी भविष्य हे वास्तविक आरोग्यविषयक मदतीचा पर्याय नाही. तुमचं आरोग्य नेहमी पहिल्या क्रमांकावर आहे. संकेत क्रमांक 8. ठरलेली योजना शेवटच्या क्षणी बदलू शकते. तुम्ही एखाद्या कामासाठी पूर्ण तयारी केलेली असेल पण शेवटच्या क्षणी काहीतरी बदलू शकतं. भेट पुढे ढकलली जाईल, एखादं काम थांबेल, कुणाची उपलब्धता बदलू शकते किंवा तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही आणि तुमच्या मनात लगेच निराशा येऊ शकते. पण इथे एक वेगळा दृष्टिकोन ठेवा. परिस्थिती बदलली आहे म्हणजे तुमचं ध्येय संपलेलं नाही, फक्त मार्ग बदलला आहे. प्लॅन ए काम करत नसेल तर प्लॅन बी तयार करा आणि प्लॅन बी नसेल तर नवीन पर्याय शोधा. ज्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे हवी असते ती छोट्या बदलानेही अस्वस्थ होते, पण ज्या व्यक्तीला बदल स्वीकारता येतो ती कठीण परिस्थितीतही पुढे जाते. 16 ऑगस्ट तुम्हाला हीच लवचिकता शिकवू शकतो. संकेत क्रमांक 9. एखाद्याला खुश करण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. तूळ राशी. तुमच्या मनात समोरच्याच्या भावना, विचार जास्त असू शकतो. कधी घरच्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता, कधी मित्रांसाठी स्वतःचा वेळ देता, कधी कोणी नाराज होऊ नये म्हणून स्वतःची भूमिका बदलता. पण 16 ऑगस्टला स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे प्रेमाने करतोय की समोरचा नाराज होईल या भीतीने. दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. प्रेमातून केलेली मदत मनाला समाधान देते, भीतीतून केलेली मदत मनाला राग निर्माण करू शकते.
म्हणून तुमच्या मर्यादा स्पष्ट करा. मला आता वेळ नाही, हे माझ्यासाठी शक्य नाही, मी याचा विचार करून सांगतो, अशी वाक्य बोलणं चुकीचं नाही. स्वतःचा आदर ठेवून दुसऱ्यांचा आदर करणं हीच खरी समतोलाची भावना आहे. संकेत क्रमांक 10. छोटी विसर मोठी सावधगिरी शिकवेल. 16 ऑगस्टला एखादी छोटी चूक होण्याची शक्यता काही जणांच्या बाबतीत असू शकते. एखादं काम वेळेत न होणं, महत्त्वाची वस्तू विसरणं, कागदपत्र न तपासणं, एखादी तारीख चुकीची लक्षात ठेवणं, अशा छोट्या गोष्टी. पण या गोष्टीकडे काय फरक पडतो म्हणून पाहू नका. छोट्या चुका वारंवार होऊ लागल्या की त्या मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून महत्त्वाची कामं लिहून ठेवा, रिमाइंडर वापरा, पैशांच्या व्यवहारात तपासणी करा, महत्त्वाचा संदेश पाठवण्याआधी पुन्हा वाचा आणि बाहेर पडण्यापूर्वी आवश्यक वस्तू तपासा. ही साधी शिस्त तुमचा दिवस अधिक व्यवस्थित करू शकते. संकेत क्रमांक 11. जुनं स्वप्न पुन्हा डोकं वर काढेल. तुमच्या मनात कधीतरी एखादं स्वप्न होतं, पण परिस्थितीमुळे ते थांबलं. कदाचित तुम्ही स्वतःला म्हणालात, आता वेळ नाही, नंतर करू, माझ्याकडून होणार नाही, आधी बाकीच्या गोष्टी पूर्ण करू देत. पण स्वप्न कधी कधी शांत असतात, ती संपत नाहीत. 16 ऑगस्टला एखादी घटना तुमच्या त्या जुन्या ध्येयाची आठवण करून देऊ शकते. एखादी व्यक्ती प्रेरणा देईल, एखादा व्हिडिओ पाहाल, एखादा पुस्तक दिसेल किंवा अचानक मनात विचार येईल, मी पुन्हा सुरुवात का करू नये. यावेळी अवास्तव अपेक्षा नकोत. लहान सुरुवात करा, दररोज थोडं करा, सातत्याला महत्त्व द्या. कारण मोठं यश अनेकदा मोठ्या सुरुवातीने नाही, तर छोट्या कृतीच्या पुनरावृत्तीने तयार होतं. संकेत क्रमांक 12. उत्तर बाहेर शोधणं थांबवून स्वतःला ऐका. आता शेवटचा संकेत. आपण कदाचित सर्वात खोल तूळ राशी. तुम्ही एखाद्या निर्णयाच्या बाबतीत अनेक लोकांचं मत ऐकू शकता. एक जण म्हणेल हे कर, दुसरा म्हणेल हे अजिबात करू नकोस, तिसरा म्हणेल माझा ऐक, माझा अनुभव आहे, आणि शेवटी तुम्ही अधिकच गोंधळून जाल. म्हणून 16 ऑगस्टला काही वेळ स्वतःसोबत घालवा. कागद घ्या, तुमचा प्रश्न लिहा आणि खाली 3 प्रश्न लिहा. माझ्या नियंत्रणात काय आहे, माझ्या नियंत्रणाबाहेर काय आहे, आज मी कोणतं एक योग्य पाऊल उचलू शकतो. तुम्हाला संपूर्ण भविष्याचा नकाशा मिळणार नाही, पण आजचं पाऊल स्पष्ट होऊ शकतं. आणि आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येक वेळी संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नसते. कधी कधी पुढचं एक पाऊल दिसणंही पुरेसं असतं. तूळ राशीच्या जातकांनो, आजच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली, पैशांबाबत घाई नको. कुठली योजना किंवा ऑफर नीट तपासा. दुसरी, रागात बोललेले शब्द परत घेणं कठीण असतं, म्हणून उत्तर देण्याआधी थोडा वेळ घ्या. तिसरी, अनोळखी व्यक्ती किंवा ऑनलाईन स्रोतावर संवेदनशील माहितीवर विश्वास ठेवू नका. चौथी, आरोग्याशी संबंधित त्रास दुर्लक्षित करू नका. पाचवी, कोणाच्याही दबावामुळे स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करू नका. आणि सहावी, ही अफवा ऐकून निर्णय घेऊ नका. कुणीतरी काही सांगितलं म्हणून हे खरं आहे समजू नका. माहिती तपासा आणि सर्वात महत्त्वाचं, भीतीतून घेतलेला निर्णय शक्यतो टाळा. आता जाणून घेऊयात 3 विशेष उपाय. उपाय क्रमांक 1. 16 ऑगस्टच्या सकाळी काही मिनिटे शांत बसा. मनात श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर एक छोटा संकल्प करा. आज मी घाई करणार नाही, चुकीच्या संशयाला बळी पडणार नाही आणि माझ्या हातात असलेले योग्य काम प्रामाणिकपणे करेल. मनाला दिशा देण्यासाठी हा छोटा संकल्प उपयोगी ठरू शकतो. उपाय क्रमांक 2. चिंता कागदावर उतरवा. रात्री झोपण्यापूर्वी एक कागद घ्या, 3 प्रश्न लिहा. आज मला कशाची चिंता वाटली, त्यापैकी माझ्या हातात काय आहे, उद्या मी कोणती एक कृती करणार. मनात साठवून ठेवलेल्या विचारांना शब्द मिळाले की परिस्थितीकडे थोडं स्पष्टपणे पाहता येतं. उपाय क्रमांक 3. कोणासाठी तरी निस्वार्थ चांगली वृत्ती. 16 ऑगस्टला तुमच्या क्षमतेनुसार एखादं चांगलं काम करा. घरात एखाद्याला मदत करा, एखाद्याचं बोलणं शांतपणे ऐका, गरजू व्यक्तीला अन्न द्या किंवा एखाद्याला प्रोत्साहन देणारे 2 शब्द बोला. चांगुलपणा नेहमी मोठ्या कृतीची गरज नसते. कधीकधी एखाद्या व्यक्तीला दिलेला आदरही मोठा मदत असतो. आजचा अंतिम संदेश आहे. तूळ राशी, 16 ऑगस्टचा दिवस तुम्हाला एक अतिशय सुंदर पण महत्त्वाचा धडा देऊ शकतो. प्रत्येक बदलाला संकट समजू नका, प्रत्येक शांततेला गैरसमज समजू नका, प्रत्येक आकर्षक संधीला फायदा समजू नका आणि प्रत्येक भीतीला भविष्याची सूचना समजू नका. तुमच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे परिस्थितीतून शिकण्याचीही क्षमता आहे. कुणीतरी तुम्हाला कमी लेखलं तर त्याला तुमच्या आयुष्याची दिशा ठरवू देऊ नका. कुणीतरी तुमच्यापासून दूर गेलं तर स्वतःला दोष देत बसू नका. एखादी योजना अपयशी झाली तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादं स्वप्न उशिरा पूर्ण होत असेल तर त्याची किंमत कमी होत नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण आपल्याला दुसऱ्या दिशेने चालायला शिकायचं असतं. म्हणून 16 ऑगस्टला तुमच्या मनात एक विचार ठेवा, मी प्रत्येक परिस्थितीत घाबरून नाही,
तर समजून प्रतिक्रिया देईल. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर कॉमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि ज्यांच्या मनात आज शांतता हवी आहे त्यांच्यासाठी ही प्रार्थना करा. स्वामी समर्थ आमच्या चुका दाखवा, पण त्यातून शिकण्याची शक्तीही द्या. आमचं मन अस्थिर झालं तर विवेक द्या. चुकीच्या लोकांपासून सावध राहण्याची बुद्धी द्या. योग्य लोकांची किंमत ओळखण्याची दृष्टी द्या. आणि आयुष्यात जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिक करण्याची शक्ती द्या. तूळ राशी आज कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर शांतपणे घ्या. महत्त्वाची माहिती तपासा. गरज असेल तर विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. आणि तुमच्या आरोग्याची सुरक्षिततेची नेहमी काळजी घ्या. कारण भविष्याबद्दल सर्व काही आधीच माहीत असण्यापेक्षा आजचा दिवस योग्य पद्धतीने जगणं अधिक महत्त्वाचं असतं. तुमच्या मनात भीतीपेक्षा विवेक असू द्या. रागापेक्षा संयम असू द्या. गोंधळापेक्षा स्पष्टता असू द्या. आणि निराशापेक्षा आशा मोठी असू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.